सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे. बघा, आदिवासी विकास विभागाची जी 15 तारखेला पेपर होणार होती, परंतु गट गची परीक्षा जी होती त्यामुळं ती पुढे ढकलण्यात आली होती. तर त्याची सुधारित जी जाहिरात आलेली आहे, जाहीर म्हणजे सूचना आलेली आहे, एक्झाम कधी होणार आहे त्या संदर्भाचं हे पत्र जस्ट एक 10 मिनटाखाली आलेलं आहे. तर त्या अनुषंगानं बघा कधी पेपर होणार आहे का आणि हे सगळं दिलेलं आहे. पत्र अगोदर वाचून दाखवतो. आदिवासी विकास विभागामार्फत 29/4/2026 रोजी चौकीदार गट ड संवर्गाची जी आहे ती 478 पदाकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर पदांचे वेळापत्रक लेखी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. आता तिची तारीख आहे आणि शिफ्ट जी आहे ते सगळं दिलेलं आहे. तर त्या अनुषंगानं बघा, तत्पूर्वी तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर आदिवासी विकास विभाग भरती याची जी आहेत टेस्ट 5 टेस्ट आहेत, ते केवळ 11 रुपयाला आहेत आणि अपटेक पॅटर्ननुसार जे टेस्ट आहेत ते सर्व त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. केवळ 11 रुपये. वेळ कमी असल्यामुळं आणि ऑनलाईन आहे, 100% विश्लेषणसह आहे. तर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचं लिंक मिळेल. ओके. तर बघा, कळवण आणि चिमूर 28 जुलैला पेपर आहे, एका शिफ्टमध्ये होणार आहे. चंद्रपूर, वर्धा, नागपूर आणि भंडारा 28 जुलैला पेपर आहे, तो 2 शिफ्टमध्ये होणार आहे. अकोला, घोडेगाव इथे जे पेपर आहे तो इथं सेंटर जी येईल प्रकल्प कार्यालय जी आहे त्या अंतर्गत, तर त्याचा पेपर म्हणजे आहे ते 1 शिफ्टमध्ये होणार आहे. पुसद, राजूर, देवरी, यावल आणि भामरागड 29 जुलै परीक्षा दिनांक 2 शिफ्टमध्ये. तळोदा, जव्हार, शहापूर, सोलापूर, किनवट, कळमनुरी हे जी प्रकल्प कार्यालय त्या अंतर्गत जी आहे पेपर 30 जुलैला 1 शिफ्टमध्ये. डहाणू, छत्रपती संभाजीनगर 30 जुलै 2026 2 शिफ्टमध्ये पेपर. धारणी, नंदुरबार, पेन इथला 31 जुलै 2026 1 शिफ्टमध्ये. धुळे, नंदुरबार, गडचिरोली, पांढरकवडा, अहेरी 31 जुलै रोजी होणार आहे 2 शिफ्टमध्ये. नाशिक शिफ्ट 1 ऑगस्टला होणार आहे. ओके, 1 शिफ्टमध्ये. नाशिक शिफ्ट 2 1 ऑगस्टलाच 1 ऑगस्ट 2026 तर ते 2 शिफ्टमध्ये होणार आहे. अशा प्रकारे परीक्षेचं जे वेळापत्रक आहे ते दिलेलं आहे. वेळापत्रक शिफ्ट 1 आणि 2 कसं असेल बघा. रिपोर्टिंग टाईम जी आहे सर्वसाधारण शिफ्ट जी आहे 1 ती आहे रिपोर्टिंग टाईम 8 वाजता आणि जी गेट क्लोज होईल तुमचं 9:30 वाजता आणि परीक्षा जी सुरू होणार आहे सकाळी 10 वाजता आणि 12 वाजता म्हणजे 2 तासाचा पेपर आहे, एंड होणार आहे. दिव्यांग उमेदवार परीक्षा शिफ्ट जी कशी असणार आहे ती बघा. रिपोर्टिंग टाईम सर्वांना म्हणजे जी सकाळी जर पेपर असेल शिफ्ट 1चा तो 8 वाजताचा आहे आणि गेट क्लोज 9:30 वाजता होणार आहे. कृपया 8 वाजता तिथं पोहोचा, 8:30ला मॅक्झिमम 8 वाजता पोहोचायचं काळजी घ्या. आणि परीक्षा पेपर सुरू होईल 10 वाजता आणि दिव्यांगासाठी जो वेळ आहे तो 40 मिनिटे एक्स्ट्रा असल्यामुळं 12:40ला संपेल. त्यानंतर सर्वसाधारण शिफ्ट 2 जी आहे त्याचं दुपारी 1 वाजता रिपोर्टिंग टाईम आहे, 2:30 वाजेपर्यंत गेट क्लोज होईल, 3 वाजता पेपर सुरू होईल आणि 5 वाजेपर्यंत तो पेपर चालेल. परंतु दिव्यांग उमेदवार परीक्षा शिफ्ट 2मध्ये असल्यास त्यांचा एक रिपोर्टिंग टायमिंग 1 वाजता आहे, दुपारी 2:30 वाजता जो आहे गेट क्लोज होईल आणि दुपारी 3 वाजता पेपर सुरू होणार आहे. ओके, परंतु त्यांचं एंड आहे 5:40ला. ओके. तर बघा, उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 7 दिवस अगोदर उपलब्ध होतील. हॉल तिकीट आता जर समजा आता पेपर कधी सुरू होणार आहे, एक 3-4 दिवसात तुमचे हॉल तिकीट 20 तारखेला हॉल तिकीट येतील. ओके, लक्षात घ्या. तसेच परीक्षेचे ठिकाण, परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबतची सर्व माहिती विभागाच्या संकेतस्थळावर असेल. जी वेबसाईट आहे tribal.maharashtra.gov.in यावर असेल. ओके, यावर असेल लिंकवर उपलब्ध करून दिली जाईल. सदर लिंकवर उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र व परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करून घ्यायचं आहे. ओके, ज्या उमेदवारांना वरील नमूद गटानुसार त्या प्रकल्प कार्यालयासाठी स्वतंत्र अर्ज केला असेल त्यांची परीक्षा वर नमूद गटाप्रमाणे परीक्षा केंद्रावर होईल व त्याचे प्रवेशपत्र सुद्धा वेगवेगळ्या गटानुसार उपलब्ध करून दिले जातील. ओके, फॉर्म भरताना तुमच्या लक्षात आले तुम्ही कुठं भरले ते माहिती पाहिजे. गट ड चे नियुक्ती प्राधिकारी, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प कार्यालय हे असल्याने चौकीदार पद भरती 2026 संदर्भात ऑनलाईन परीक्षा केंद्राचे नियोजन, परीक्षा केंद्रामधील समन्वयक, निकाल प्रसिद्ध करणे, निवड सूची, दस्तऐवज पडताळणी करणे व भरती प्रक्रियेशी संबंधित अनुषंगिक बाह्यवाद संपूर्ण कार्यवाही आहे संबंधित प्रकल्प अधिकारी करतील याची नोंद घ्यायचं आहे. ओके, अशा प्रकारचा हा पत्र आहे. तर ते टाईम टेबल तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर एक लक्षात घ्या, आदिवासी विकास बघा जर अपटेकनुसार सराव करायचा असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आदिवासी विकास विभाग भरती, स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं आदिवासी विकास भरती प्रश्नसंच जे आहे ते उपलब्ध आहे. शेवटच्या 20-25 दिवसात तुमचा चांगला अभ्यास होईल. त्यामध्ये आदिवासी विकास विभागाचं जे आहे ते देखील त्यामध्ये माहिती नमूद केलेलं आहे, पुस्तक पाहिलेलं आहे मी. ओके, आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवरील 11 रुपयाचा जे कोर्स आहे तो नक्की तुम्ही घेऊ शकता.
ओके, काही माफक दरामध्ये 5 टेस्ट आहे, 100% विश्लेषण सह आहेत. PDF देखील तुम्हाला उपलब्ध होतील थोड्या दिवसामध्ये. ओके, व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.